आता जो अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला बदलापूर याच्यामधला गुन्हेगारमधला, जे 2 मुलींचा चाइल्ड सेक्शुअल अब्यूज झाला, जो आरोपी होता, तर तुमचं काय मत आहे या घटनेविषयी एकंदरीत? हे बलात्कारासारख्या ज्या घटना आहेत किंवा जे असं चाइल्ड सेक्स जे विषय आहेत नाही का, त्यांच्याबद्दल जे लोक क्राईम करतात ना, तर त्यांच्या मनामध्ये खोप निर्माण करण्यासाठी अशा काही गोष्टी करणं माझ्यासाठी तरी महत्त्वाचं वाटतं नाही का. आणि अक्षय शिंदेने जर ते रिव्हॉल्वर काढण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी गोळ्या जाळल्या असेल तर ते योग्यच असतं ना, असं मला तरी वैयक्तिक वाटतं. माझं म्हणणं असं आहे, ज्यावेळेस गोष्टी आपल्यासोबत घडतात स्वतः पर्सनली, त्यावेळेस आपण होच म्हणणार हे जे झालंय ते ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो एक सजग नागरिक म्हणून, त्यावेळेस आपण कुठेतरी विचार करतो की कायदा हातात घेतला जातोय. पण तसं पण कायदा वेळेवरती न्याय तरी कुठे देतोय? सरकार जबाबदार किंवा न्याय व्यवस्था जबाबदार असं म्हणून नाही चालणार. जर जबाबदारी आहे ना चालवण्याची, तुम्ही जर एक सरकार म्हणून किंवा न्याय व्यवस्था म्हणून हातात घेतली आहे ना, तर ते दोघांनी पार पाडली पाहिजे. तुम्ही केलं, मी केलं, त्यांनी केलं म्हणून नाही. सरकार पण याच्यावरती म्हणजे प्रिव्हेन्शन ऍक्ट आणू शकतं, ठीक आहे. असं तुम्ही वाट का बघताय? कायदे जलद गतीने किंवा मग फास्ट ट्रॅक न्यायालय तयार करू शकतो. असं आहे की तुम्हाला काम नाही करायचं, तुम्हाला गोष्टी करायच्या नाहीयेत या गोष्टींवरती, म्हणून तुम्ही फक्त चालढकल करताय. याचं काम आहे आणि त्याचं काम आहे म्हणून या गोष्टी अजून पेंडिंग आहेत. जर हीच घटना एखाद्या जजच्या मुलीसोबत किंवा त्यांच्या पोलीसवाल्यांच्या जे कोणी असतील, जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यासोबत घडली असती, तर त्यांनी पण हेच म्हटले असते का चुकीची आहे, आम्ही याला सपोर्ट नाही करत आहे, पण आम्ही हा प्रश्न विचारतोय की सामान्य नागरिकांनी जगायचं तरी कसं. आज आम्ही मुली आहोत, ठीक आहे, आज आम्ही सेफ आहोत म्हणून आम्ही असं म्हणून नाही चालणार ना की नाही सगळेच सेफ आहे. तर ते महत्वाचं आहे. नाही, आपला आता फक्त लैंगिक शोषणाचा गुन्हा नाही, तर बाल लैंगिक शोषणाचा गुन्हा आहे की शाळेत सुद्धा मुली सुरक्षित नाही. त्यांच्या रोजच्या जाणार शाळेत, आणि मुली काय 4-5 वर्षाच्या मुली एवढ्याच्या म्हणजे पहिलं सुद्धा नव्हत्या जात त्या, त्यांच्या विरोधात. तर याच्यासाठी काय करता येईल की म्हणजे त्या अक्षय शिंदेच्या केसमध्ये काय आलं, त्याच्यावर ऑलरेडी स्त्री विरुद्ध गुन्हे होते सेक्शुअल लैंगिक अत्याचाराचे, म्हणजे त्याच्या बायकोने टाकलेले होते, तर तरी त्याला शाळेत जॉब देण्यात आला. तर मग ह्या गोष्टीत काय सुधारणा केल्या पाहिजे की? मला वाटतंय त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड चेक करून त्याला म्हणजे जॉब हे करायला पाहिजे होता. बिकॉज असे गुन्हे जर असतील तर, आणि शाळेत आणि लहान पोरींना म्हणजे त्याची ड्युटी होती की वॉशरूमला वगैरे घेऊन जायची, तर ते त्याचं पहिलं रेकॉर्ड चेक केलं पाहिजे मग जॉब केलं पाहिजे. मला वाटतं अशा गुन्ह्यांसाठी एन्काउंटर बेस्ट ऑप्शन आहे, म्हणून की त्याच्या ज्युडिशियलचं आपण वाट बघू किती वाट बघणार ना बघून, कारण की आपला लॉज एवढा पेंडिंग किंवा लेंदी चालू आहे, आपण किती पण दिवस वाट बघावी लागते त्यासाठी. आणि अशा प्रोसेसला म्हणजे मी ॲज अ मुलगी पण मला असं वाटतं की एन्काउंटर बेस्ट आहे. माझं असं मत आहे की हे प्रूव्ह नाही झालेलं की इट वॉज अ फेक एन्काउंटर, ठीक आहे. जर हे प्रूव्ह झालं इट वॉज अ फेक एन्काउंटर, तर ॲज अ मुलगी म्हणून मला खुशी आहे की अशा नराधमाची वध केली. की जर मुलगी म्हणून मला खूप खुशी वाटेल की हे बरोबर झालं, पण ॲज अ नागरिक म्हणून जर हा फेक असेल तर हा मी चिंताजनक आहे ही गोष्ट. कारण काही गोष्टी न्यायालयावरती पण सोडणं गरजेचं आहे हे जाणण्यासाठी की आपला समाज किती जागरूक आहे. या गोष्टी घडणं तितकंच महत्त्वाचं आहे या लोकांसोबत जे आरोपी असतील ते. आत्ता आम्ही इंटरव्ह्यू पाहिले त्यांच्या पालकांसोबत की तुमची काय प्रक्रिया आहे, हे असं त्याच्या एन्काउंटर झाल्याच्याबद्दल चूक का बरोबर, पण कोणी हे नाही विचारलं की तुमच्या मुलांनी 4 वर्षाच्या 2 मुलींवरती रेप केला, लैंगिक अत्याचार केला, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? म्हणजे तुम्ही हे दडपून का टाकताय? हत्या करणं चूक आहे, ठीक आहे, एन्काउंटर जर फेक झाला असेल तर इट्स टोटली रॉंग, पण जो घडलेली घटना आहे त्याचं पण गांभीर्य बघावं. मी कायद्याचा विद्यार्थी आहे, माझं लॉपर्यंत शिक्षण झालेलं आहे, पण तरी पण मी थोडासा विचार करतो की माझ्या बहिणीसोबत अशी गोष्ट घडली असती तर मी एन्काउंटरला समर्थन केलं असतं. जे गडचिरोलीमध्ये किंवा आपण छत्तीसगडमध्ये नक्षलवादी सर्वसामान्यांची हत्या करतात आपण ते पाहतो, तेव्हा कोण बोलत नाही ह्युमन राईट्स वाले नाही का. आता कालच का परवाच मी पेपरला वाचलं की असे सर्वजणी लगेच हे कायद्याच्या विरोधात म्हणून केस टाकली.
ह्याला काय बेसच नाही ना. आणि अक्षय शिंदेचे वडील म्हणतात की आमच्या मुलांनी फटाके फोडले नाही आजपर्यंत. पण तुमच्या मुलांनी फटाके फोडले नाही हे बरोबर आहे, पण तुमच्या मुलांनी घरी लहान मुलींचं लैंगिक छळ करायचं ट्रेनिंग घेतलं होतं का? मग त्यांनी ते लैंगिक छळाचं ट्रेनिंग कसं काय केलं? तुम्ही हे पण प्रश्न न्यायालयाने पाहिले पाहिजे. आणि हे जे लैंगिक अत्याचार असू दे, खून असू दे, बलात्कार असू दे, हे कुणाच्या पण विरोधात असू दे नाही का, हे लोकांमध्ये जोपर्यंत खोप निर्माण होत नाही, म्हणजे आता सिस्टीमचा म्हणा, हे करण्याची तुम्हाला ताकद कुठून येते? कारण ह्याला कोणताही कायदा किंवा लोकांना माहिती आहे की आपण हे जरी केलं तरी 20-30 वर्ष केस पेंडिंग राहतात, तर ह्याचा काही पुढे निकाल लागत नाही. आणि 30 वर्ष तुम्ही जेलमध्ये राहायला घेतात तसंच तुम्हाला सोडलं जातं. 18 वर्ष 12 वर्ष झालं की लोकांना असे बलात्कारी लोक आहेत की आज त्यांना सोडलं जातं नाही का. आजच पुण्यामध्ये घटना घडली, शिक्रापूर या ठिकाणी, मी प्रॉपर शिक्रापूरचा आहे, तर शिक्रापूरमध्ये 3 वर्षाच्या मुलीचा एक मुस्लिम युवकाने लैंगिक छळ केला नाही का. मग आता त्याला त्या ठिकाणी जर माझी बहीण असती तर मी त्याला दगडाने टेचून मारलं असतं. मी त्याचं समर्थन करतो, मी कायद्याचा विद्यार्थी आहे, पण मी त्याचं जाहीर समर्थन करतो या ठिकाणी. तर आता आपण बघितलं यांनी सांगितले लॉचे विद्यार्थी की असीम सरोदे त्याच्या विरोधात कोर्टात गेले की मानवाधिकाराचं उल्लंघन वगैरे, आणि त्यांनी उदाहरण पण दिलं की नक्सलाईट लोक कित्येक आदिवासी लोकांची जेव्हा हत्या करतात गडचिरोली वगैरे छत्तीसगड इथं, तेव्हा कुठल्याच मानवाधिकाराच्या वगैरे गोष्टी बोलल्या जात नाही. पण जेव्हा पोलीस एखादी ऍक्शन घेते किंवा नक्सलाईट लोकांची हत्या केली जाते, पोलिसांनी ऍक्शन किंवा अशा गुन्हेगारात जेव्हा समजा एन्काउंटर केले जातात, एखाद्या खूप भयानक योगींनी केले किंवा महाराष्ट्रात आजचा हा एन्काउंटर आहे, तर त्यावेळेस सगळे जे वकील लोक आहे, सामाजिक कार्यकर्ते आहे, ते सगळे जागे होतात आणि मानवाधिकाराच्या गोष्टी बोलायला लागतात. मग त्याविषयी काय मत आहे तुमच्या मानवाधिकाराच्या भूमिकेविषयी? मानवाधिकार जर तुम्हाला भूमिका मांडायची तर ते सगळ्यांसाठी सेम पाहिजे नाही का. हत्या कुणाची पण होते, गडचिरोलीला एखाद्या तरुणाची होते, युवकाची होते किंवा मुलीची होते, किंवा जर आज तुम्ही ह्या घटनेला जर चुकीचं ठरवताय तर तुम्ही प्रत्येक जो खून झालेला आहे नक्सलाईट एरियामध्ये असू दे किंवा इतर कोणत्याही ठिकाणी असू दे, तुम्ही त्याला पण चुकीचं ठरवलं पाहिजे. तुम्ही ह्यासाठी जेवढे प्रयत्न करताय तर त्या लोकांसाठी पण तुम्ही तेवढे प्रयत्न करा ना. आणि जर ही घटना घडलेली आहे, ही जर अक्षय शिंदेनी जो लैंगिक अत्याचार केलाय तो सगळ्यांना तिथं मान्य येतो, तो पण होते, तर त्याचं त्या ठिकाणी जर समर्थन करण्याचं काही विषयच येत नाही. त्यासाठी मी थोडंसं मानवाधिकार लोकांचं पण मला थोडंसं नाही का तळ्यात मळ्यात स्वतःच्या बाजूने कशी भूमिका घेता येईल आणि सत्तेतल्या राजकारण्यांच्या विरोधात कशी भूमिका घेता येईल हे असं थोडक्यात मला असं वाटतं. म्हणजे मानवाधिकारवाले सिलेक्टिव्ह भूमिका घेतात असं म्हणणं आहे. हो, कारण पण तुम्ही ज्या वेळेस त्या 4 वर्षाच्या मुलींचा विचार करत नाहीये, त्यांना तर अजून माहिती पण नाही, जग ज्यांनी बघितलेलं नाही, ज्यांचं जग आई वडिलांपासून सुरू होऊन शाळेतल्या मॅडम पर्यंत संपतं, त्या मुलींबद्दल असं होऊ शकतं. आणि तरी पण तुम्ही जे करणार आहे त्याच्या बाजूने उभे राहतायत. मान्य ज्या गोष्टी झाल्या त्या चुकीच्या जरी झाल्या असतील, त्या ज्यावेळेस प्रूव्ह होतील ना त्यावेळेस तुम्ही त्याला चुकीचं म्हणा. जर त्याचं एन्काउंटर फेक असेल ना तर ते प्रूव्ह करा आणि देन त्याला फेक म्हणा. उगाच सुरुवातीपासून फेक नका म्हणू. तुम्हाला काय माहिती, म्हणजे जरी त्याच्यावर गुन्हा प्रूव्ह झाला नाही पण एन्काउंटर फेक हे पण नाही प्रूव्ह झालेलं ना. म्हणजे फक्त एकच बाजू नाही याला की दुसरी बाजू आहे. तर ही जी मानवाधिकाराची जी लोक म्हणजे प्रत्येक वेळा जे गव्हर्नमेंट एखादं ऍक्शन घेतं की रिजिड ऍक्शन घेतली की काहीतरी प्रूव्ह करण्यासाठी गुन्हेगारांचा खात्मा केला, त्याच्याविषयी काय मत आहे तुमचं? हे सिलेक्टिव्ह आहे का हे लोक? आता तरी ते सिलेक्टिव्ह पणाच दाखवत आहे. कारण की जर ती लहान मुलींवर ही गोष्ट होती त्यांच्यासोबत, तर मग त्यांचा पण तर अधिकार आहे म्हणजे असं नाही होण्याचा, त्यांच्यासोबत असं नाही घडण्याचा. हा, म्हणजे लहान मुलींचा पण तेवढाच अधिकार आहे. मग मला वाटतं ते त्या बाबतीत सिलेक्टिव्हच आहेत.